इकडून बसून दाखवू का? हे बघ. पाण्याची बॉटल खाऊ. नमस्कार. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण पहिल्या दिवशी वृद्धी व विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, तर या संदर्भातलं गुणात्मक परिवर्तन, परिमाणात्मक परिवर्तन या संदर्भातली माहिती बघितली होती. त्याचबरोबर कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते, मोटर स्किल्स काय आहेत, ग्रॉस मोटर स्किल्स काय आहेत, आपण ते बघितले होते. नंतर सोशल डेव्हलपमेंट कशी होते, इमोशनल डेव्हलपमेंट, हे सगळं आपण अभ्यासलं होतं. आता आपल्याला स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट बघायचे आहेत. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट कशा होता बघा. साधारणपणे लहान बालक जे असतं त्याच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस कोणत्या आहेत, तर इनफॅन्सी म्हणजे शैशवावस्था ही 0 ते 2 वर्षाची असते. म्हणजे बालक जन्माला आल्यानंतर 0 वर्षापासून तर 2 वर्ष, म्हणजे पहिल्या दिवसापासून तर 2 वर्षापर्यंत शैशवावस्था असते. अर्ली चाइल्डहुड, पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्षापर्यंत असते, म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला जाईपर्यंत असतं. लॅटर चाइल्डहुड, उत्तर बाल्यावस्था असते, ती 6 ते 12 वर्षापर्यंत असते. नंतर ऍडolescence म्हणजे किशोरावस्था ही 12 ते 18 वर्षापर्यंत असते. WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांचं म्हणणं असं आहे की 10 ते 19 का आयु वर्ग किशोरावस्था के अंतर्गत आता है. WHO ची व्याख्या जरा वेगळी आहे. WHO असं म्हणणं आहे की 10 ते 19 वर्षाचं जर वयोमान आहे, ते वयोमान किशोरावस्थेच्या अंतर्गत येत असतं. शैशवावस्था के पहले भी एक अवस्था होती है जिसे प्रीनेटल स्टेज, प्रसव पूर्व अवस्था कहते हैं. इस अवस्थे में बच्चा गर्भ माँ के पेट में ही होता है. इसका समय अंतराल गर्भाधान से जन्म अर्थात 9 महीने 10 दिन या 280 दिन या 40 सप्ताह तक का होता है. इस अवस्था का पूर्ण विकास गर्भवती माँ पर निर्भर करता है. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रीनॅटल स्टेज काय आहे, त्याच्यानंतर कशा पद्धतीने इस अवस्था का पूर्ण विकास गर्भवती माँ पर निर्भर करता है. आता शैशवावस्था कशी असते बघा. इनफॅन्सी, जन्म से 2 वर्ष तक सेंसेस से सीखता है बच्चा, ज्ञानेंद्रियों से सीखता है. उसके बाद ये मोटर एक्शन करके सीखना, प्याजे का भी कहना है. पियाजे जो आहे, पियाजेचं म्हणणं आहे की मोटर एक्शन किंवा गति क्रिया करके सीखता है. सेंसिटिव्ह पिरियड होता है, खतरा भरा होता है. फिजिकल डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट फास्ट होते. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचं शारीरिक विकास आणि मानसिक विकास हा अतिशय वेगाने होत असतो. पुढे आहे पूर्व बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था, अर्ली चाइल्डहुड, 2 से 6 साल तक. टॉय एज बोलते इसे, खिलौना आयु बोला जाता है. प्ले एज बोला जाता है. टॉय एज कोणी म्हटलंय असा प्रश्न जर आला तर एरिक एरिक्सन नावाचा जो आहे त्याने म्हटलेला आहे. फास्टेस्ट लँग्वेज डेव्हलपमेंट, 2 ते 6 वर्षामध्ये मुलं
जास्तीत जास्त भाषा शिकू शकतात। इमिटेटिव एज, नकल करके सीखते हैं। भाषा विकास के लिए पूर्व बाल्यावस्था सेंसिटिव, क्रिटिकल और फास्टेस्ट लैंग्वेज डेवलपमेंट संवेदनशील होती है। फिजिकल डेवलपमेंट फास्टेस्ट आफ्टर बर्थ, सोशलायझेशन इज ऑल्सो रॅपिड। फिजिकल डेव्हलपमेंट होते मग आफ्टर बर्थ नंतर ही फार फास्ट असते। सोशलायझेशन सुद्धा होतं या बालकांचं सोशलायझेशन। आता हे उत्तर बाल्यावस्था जी आहे, अर्ली चाइल्डहुड 2 ते 6 वर्ष असतं आणि 6 ते 12 वर्ष म्हणजे लॅटर चाइल्डहुड, दॅट इज कॉल्ड एज उत्तर बाल्यावस्था। याला गँग एज म्हणतात। 6 ते 12 वर्षामध्ये मुलांना टोळीमध्ये राहायला आवडतं, एकत्र राहायला आवडतं। गेम एज पण म्हणतात त्याला, स्पोर्ट एज म्हणतात, एलिमेंटरी स्कूल एज पण म्हटलं जातं। जसं टॉय एज जे आहे, एरिक एरिक्सनने सांगितल्याप्रमाणे 2 ते 6 वर्ष असतं, तसं उत्तर बाल्यावस्था गैंग एज होता है, गेम एज होता है, स्पोर्ट एज होता है, एलिमेंट्री स्कूल एज होता है, लॉन्ग टर्म फ्रेंडशिप एज होता है। फिजिकल डेवलपमेंट स्लो होती है, सीडियो मॅच्युरिटी, मिथ्या परिपक्वता होती है। मुलं अशी मॅच्युरिटीची भाषा करतात पण ती मिथ्या असते, ओरिजिनल मध्ये नसते। मोटर डेव्हलपमेंट फास्ट असते। लॅटेन्सी स्टेज, सुष्पता अवस्था, फ्रॉइड नावाचा तत्वज्ञ तर असं म्हणतो की हे लॅटेन्सी स्टेज आहे, सुस्पता अवस्था म्हणतात त्याला। इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी, इरिक्सनचं म्हणणं आहे इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी। कॉन्क्रीट ऑपरेशनल, पियाजे जो आहे तो पियाजे म्हणतो की कॉन्क्रीट ऑपरेशनल एज असतं। तर फ्रॉडने काय म्हटलंय, इरिक्सनने काय म्हटलंय आणि पियाजेने काय म्हटलं। त्यानंतर 12 वर्षानंतर ऍडल्टसेन्स सुरू होतो, ज्याला किशोरावस्था म्हणतात। ट्रांजिशनल पीरियड बोलते इसको, परिवर्तन का काल बोलते, संक्रमण काल, गोल्डन पीरियड भी बोला जाता है, स्वर्णिम काल। याला ताणतणावाचा काळ म्हणतात, मानसिक ताणतणावाचा काळ। स्टॅनली हॉलने म्हटलेलं आहे ते ताणतणावाचा काळ। स्ट्रेस आणि स्ट्रॉम असतो विद्यार्थ्यांना ताणतणावाचा काळ, कारण वयामध्ये बदल होत असतो। याच काळामध्ये लिडरशिप स्किल्स येतात, लॅक्स इमोशनल स्टॅबिलिटी येतात, इमोशनल स्टॅबिलिटी थोड़े लॅक्स होतात तिथे। आयडेंटिटी क्राइसिस का अर्थ आहे की बच्चा यह ढूंढ रहा है मैं हूं कोण। तर याच्यामध्ये एरिक एरिक्सन असं म्हणतो की या वयोगटामधली मुलं शोधतात की मैं कोण हूं, बरोबर। ऍडोलसेंट इगोसेंट्रिझम असतो, जरा अहंभाव दुखावला जातो अशा विद्यार्थ्यांचा। ब्रिज पीरियड म्हणतात याला। स्प्रिंग सीजन, बसंत ऋतू भी बोला जाता है, कारण शरीरामध्ये बदल होत असतात। आता चाइल्डहुड आणि ऍडल्टहुडचा जो मधला ब्रिज पूल आहे तो ऍडल्टसेन्स आहे। म्हणजे हे जे चाइल्डहुड आहे आणि ऍडल्टहुड म्हणजे प्रौढत्व आणि बालपण याचा मधला जो दुवा आहे ती किशोरावस्था आहे, ज्याला ऍडोलसेन्स म्हटलं जातं। त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे त्यामध्ये नेचर अँड नर्चर या दोन गोष्टी असतात। एक स्वभाव वैशिष्ट्ये असतात आणि नर्चर म्हणजे पोषण कसं होतं। तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेने आलेला स्वभाव असतो, स्टॅटिक असतो। नर्चर हे इन्व्हायरमेंट डायनामिक असतं। ऍडिटिव्ह नाही होते हे हेरिडिटी प्लस इन्व्हायरमेंट, हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट होते। म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की या वयोगटामध्ये हेरिडिटी अधिक इन्व्हायरमेंट नसतं, तर हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट होत आहे। अनुवंशिकता मल्टीप्लाई बाय पर्यावरण, अर्थात अनुवंशिकता और वातावरण विकास में बराबर के हकदार होते हैं। म्हणजे जो काही विकास होतो त्याला दोनच घटक कारणीभूत ठरतात, एक हेरिडिटी आणि इन्व्हायरमेंट। पॅरलल असतात ते। हेरिडिटी फिक्स स्टॅटिक स्थायी आहे, इन्व्हायरमेंट डायनामिक आहे, चेंजेबल आहे, परिवर्तनशील आहे। हेरिडिटी कॅन बेस बी व्यू ॲज अ समथिंग दॅट सेट्स अ रेंज बेसिस within which an individual development is actually shaped by the support and opportunities of the environment. तर याच्यामध्ये सपोर्ट आणि ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतात वातावरणातून विद्यार्थ्यांना, त्याच्यावर ते सगळं डिपेंड असतं। प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट काय असतात, डेव्हलपमेंटची तत्व काय आहेत। डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस, ऑर्डरली, सिक्वेन्शियल। डेव्हलपमेंट हे कसं असतं तर साधारणपणे डेव्हलपमेंटचा जर विचार आपण केला तर ते कंटिन्युअस असतं, सिक्वेन्शियल असतं, क्रमिक असतं। रेट ऑफ डेव्हलपमेंट वेरियस पर्सन टू पर्सन, विकास का दर भिन्न होता है। डेव्हलपमेंट प्रोसीड्स फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक,
सामान्य से विशिष्ट होता है। ग्रोथ एंड डेवलपमेंट इज प्रोडक्ट ऑफ बोथ हेरिडिटी एंड एनवायरमेंट। D is equal to H multiplied by E. D stands for development, A stands for heredity, E stands for environment. डेवलपमेंट इज प्रिडिक्टेबल, पूर्वानुमान के आधार पर होता है। देर इज अ कॉन्स्टेंट इंटरेक्शन बिटवीन ऑल फैक्टर्स ऑफ डेवलपमेंट। ऑल टाइप्स ऑफ डेवलपमेंट इज इंटर रिलेटेड, दॅट इज PCSE. आता PCSE म्हणजे काय, तर आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं PCSE कशाला म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो मी, PCSE म्हणजे काय. तर PCSE म्हणजे काय, तर P स्टँड्स फॉर फिजिकल डेव्हलपमेंट, C स्टँड्स फॉर cognitive development, S stands for social development, and E stands for emotional development. That is called as PCSE. This is called as PCSE. तर अशा पद्धतीने हे PCSE डेव्हलपमेंट त्या ठिकाणी घडून येत असतं. सो ऑल टाइप्स ऑफ डेवलपमेंट आर इंटररिलेटेड PCSE. प्रिंसिपल ऑफ डायरेक्शन क्या होता है, इसमें हम देख सकते हैं कि कैपल कॉडल किंवा लॉन्गिट्युडिनल, प्रॉक्झिमो डिस्टल किंवा नियर टू फार, सिरोध पदमुखी, समीपर परस्त दूरस्थ, यानी सेंटर से पेरिफेरी. हा जो डेव्हलपमेंट आहे अशा पद्धतीने असते. विकास फिजिकल डेव्हलपमेंट सेंटर पासून पेरिफेरी म्हणजे परिघापर्यंत असतो. आणि लंबवत जर विचार आपण केला, सिरोध पदमुखी म्हणजे काय, तर नखशिकांत म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत, हेड टू टो, डोकं ते खालचा टो घोटा इथपर्यंतचा असतं. जन्म के समय बच्चों का सिर शरीर का 1/4 होता है. आपण पाहिलं असेल की लहान बाळाचं डोकं हे त्याच्या शरीराच्या 1/4 असतं. म्हणजे बाळाचं वजन जर 10 किलो असेल तर 2.5 किलो हे त्याचं डोकं असतं. उदाहरणार्थ बाळाचं वजन 20 किलो धरलं तर 5 किलोचं त्याचं हेड असतं. तर या पद्धतीने असणार आहे. तर जन्म के समय बच्चों का सिर शरीर का, एवढं वजन नसतं 10 किंवा 20 किलो. मी ते उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. म्हणजे 4 किलोचं बाळ असेल तर 1 किलो त्याचं डोक्याचं वजन असतं, एवढं मला सांगायचं होतं. जन्म के समय बच्चों का सिर शरीर का 1/4 यानी 25% होता है. अभी व्यक्तिगत भिन्नता आहे. कोणी वाचतंय का, चला पुढचं वाचन करतोय, मी एक्सप्लेन करून सांगतो. वाचतो कोणी? सर मी वाचू का? यस यस, बी कंटिन्यू. यस. व्यक्तिगत विभिन्नताएं, इंडिविजुअल डिफरेंसेस. इंडिविजुअल डिफरेंसेस दुनिया की प्रत्येक प्रजातियों में पाई जाती है. कोई भी प्रजातियां समान नहीं होती है. उदाहरण के लिए दो बंदर भी एक जैसे नहीं दिखते हैं. उनमें किसी न किसी स्तर पर विभिन्नताएं अवश्य ही पाई जाती है. इंडिविजुअल डिफरेंसेस एंड वेरिएशंस आर कॉमन विद इन एंड अक्रॉस ऑल स्पीशीज. Variations and color and beauty to nature. Variability is a fact of a nature, and individuals are no exceptions to this. Note, respect individuals' differences and don't laugh at others. They vary in terms of the physical characteristics such as height, weight, strength, hair color, etc. They may be intelligent or dull, dominant or submissive, creative or not so creative, outgoing or withdrawn. This list of variations can be endless. व्यक्तिगत विभिन्नताओं का आधार, basis of the individual differences, intelligence, इंटेलिजेंस बुद्धि, एप्टीट्यूड अभिक्षमता, इंटरेस्ट रुचि, पर्सनालिटी व्यक्तित्व, वैल्यूज मूल्य. नोट, विद्यालय में यूनिफॉर्म अवश्य है, परंतु एक शिक्षक के लिए टीचिंग टेक्निक में यूनिफॉर्म अर्थात एक समान होना आवश्यक नहीं है, क्योंकि प्रत्येक बच्चों के पास अपनी अलग अलग अभिरुचि होती है. इसलिए बच्चों की अभिरुचि के आधार पर एक शिक्षक को टीचिंग टेक्निक्स फॉलो करनी चाहिए. ये नहीं कि एक ही टेक्निक के द्वारा सारे बच्चों को ज्ञान का साझा करें. शिक्षक के लिए यूनिफॉर्म इंस्ट्रक्शंस, एकरूप अनुदेशन, डिफरेंशिएटेड इंस्ट्रक्शंस,
विभेदी अनुदेशन अनुदेशन हाँ, यदि बच्चों का ग्रुप बनाए तो विभेदी अनुदेशन का प्रयोग होना चाहिए। होमोजेनियस नहीं, हेट्रोजेनियस बनाए। होमो मीन्स सेम, अतः सेम एबिलिटी वाले बच्चों को एक ग्रुप में नहीं होना चाहिए। इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, सर चार्ट वाचायचा का? Yes, yes, yes. Individual differences. Two parts: inherited, that is anuvanshik, and acquired arjit. Under inherited anuvanshik, physical, mental, and temperamental are the parts. Under acquired arjit, social, cultural, educational, and emotional are the parts. Motivation. Motivation is the process that influences the direction, persistence, and vigor of a goal-directed behavior. Under that, motivation divided into two parts: internal, that is intrinsic, antarik, and extrinsic, or external, बाह्य. Locus of control, that is internal, and locus of control, that is external. अतः आत्मा से लोभ की दृष्टि से एक्सटर्नल, इंटरनल मीन्स रिवॉर्ड, सैलरी और मार्क. अमेरिकी मनोवैज्ञानिक हाँ, अमेरिकी मनोवैज्ञानिक बी एफ स्किनर बुह फेडरिक स्किनर की का अभिप्रेरणा के संबंध में ये मानना है कि मोटिवेशन नेशनल हाईवे की तरह होता है. जितना अच्छा मोटिवेशन होगा, सक्सेस रेट उतना ही अच्छा होगा. बच्चों में इंटरनल, आंतरिक अभिप्रेरणा को बढ़ावा देना चाहिए. अभिप्रेरणा का चक्र, साइकिल ऑफ मोटिवेशन, एनडीए जीएआर. नीड, आवश्यकता, गोज टू ड्राइव, प्रणोद गोज टू अराउजल, उत्तेजना. इट गोज टू गोल डायरेक्टेड बिहेवियर, दैट इज दिशा निर्देशित व्यवहार. This goes to achievement, that is उपलब्धि. Reduction of the arousal, that is उत्तेजना में कमी. And again it goes to need. मध्याह्न भोजन, मिड डे मील की शुरुआत 1995 में हुई थी. फिजिकल नीड्स, शारीरिक आवश्यकताएं. सर्वाइवल नीड्स, अस्तित्व की जरूरत. फूड, वाटर, शेल्टर, स्लीप, मिड डे मील. अब्राहम मैस्लोज नीड ऑफ हायरची, मैस्लो का आवश्यकता अनुक्रम सिद्धांत. सेल्फ एक्चुअलाइजेशन, आत्मसिद्धि, डिजायर टू बिकम मोस्ट दैट वन कैन बी. सेकंड वन इज एस्टीम, सम्मान की आवश्यकता. मॅडम सॉरी, अब्राहम मास्लोचा जो नीड हायरची आहे ना, ती हाँ, खालून वाचा आणि वर ओके जाणं. ओके. फर्स्ट इज साइकोलॉजिकल नीड्स, शारीरिक आवश्यकताएं, दैट इज एयर, वाटर, फूड, शेल्टर, स्लीप, क्लोथिंग एंड रिप्रोडक्शन. सेकेंड इज सेफ्टी नीड्स, सुरक्षात्मक आवश्यकताएं, पर्सनल सिक्योरिटी, एम्प्लॉयमेंट, रिसोर्सेज, हेल्थ एंड प्रॉपर्टी. थर्ड इज लव एंड बिलोंगिंग्स, प्रेम, अपनत्व की आवश्यकताएं, फ्रेंडशिप, इंटिमेसी, फैमिली, सेंस ऑफ कनेक्शन. देन एस्टीम, सम्मान की आवश्यकताएं, रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम, स्टेटस, रिकॉग्निशन, स्ट्रेंथ एंड फ्रीडम. And the last is self-actualization, that is Atma-Siddhi, desire to become most that one can be. IQ के आधार पर लोगों का वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ द पीपल ऑन द बेसिस ऑफ IQ. IQ, इंटेलिजेंस क्वोशंट, बुद्धि, लब्धि. Albert Einstein was a German-born theoretical physicist and a philosopher of science whose estimated IQ score is about 160 points. Sanford Binet intelligence scale. Genius, that is gifted, over 140. Very superior, that is 120 to 139. Superior is among 110 to 119. Average 90 to 109. Dull 80 to 89. Then borderline deficiency 70 to 79. Moron 50 to 69. Then imbecile 20 to 49. And idiot below 20. इंटेलिजेंस शब्द की उत्पत्ति लैटिन भाषा के इंटेलिगियो से हुई थी, जिसका अर्थ टू अंडरस्टैंड होता है.
इंटेलिजेंस हेरिडिटी से अधिक प्रभावित होती है. इंटेलिजेंस इज एबिलिटी टू रीजन, अडॅप्ट अँड लर्न. हे पूर्ण वाचायचंय का? हॅलो. हा, एवढं वाचा, एवढं. ठीक आहे, चालेल. Concept of IQ. IQ is equal to mental age divided by the chronological age, that is biological age, into 100. That is MA upon CA into 100. मानसिक आयु divided by मानसिक आयु by वास्तविक आयु into 100. यदि किसी बच्चे की रियल एज 10 वर्ष है और उसका दिमाग 12 वर्ष के बच्चे जैसा काम करता है, तो IQ is equal to 12 by 10 into 100, that is 120. Average IQ is equal to 90 minus 110. Chronological age CA is biological age from the birth. In 1995, the first intelligence test, पहला बुद्धि परीक्षण, Alfred Binet and the Theodore Simon. Then 1908 mental IQ का concept Alfred Binet के द्वारा. In 1912 IQ concept विलियम स्टर्म के द्वारा. थँक्यू मॅडम. सो व्यक्तिगत भिन्नता आहे, विभिन्नता आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आत्ताच मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने. तर इंडिव्हिज्युअल डिफरन्स आहे म्हणून ज्याला आपण म्हणतो की इकोसिस्टीम चालू आहे, तर त्यामुळे कुठलीच प्रजाती सारखी नाहीये. उदाहरण के लिए बंदर भी एक जैसे नहीं दिखते. तर दॅट इज डिफरन्सेस. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस व्हेरिएशन्स आर कॉमन विद इन अक्रॉस ऑल स्पेसिस. व्हेरिएशन्स अँड कलर अँड ब्युटी टू नेचर. याच्यामध्ये सगळ्यांमध्ये बदल असणार आहे. व्हेरिएबिलिटी इज फॅक्ट ऑफ नेचर अँड इंडिव्हिज्युअल्स आर नो एक्सेप्शन्स टू दिस. असं म्हटलं इथे की सगळ्यांचा आदर केला पाहिजे, इतरांना न हसलं नाही पाहिजे, न हसता सगळ्यांचा आदर केला पाहिजे असं म्हटलेलं आहे. दे व्हेरी इन टर्म्स फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सच एज हाईट, वेट, स्ट्रेंथ, हेअर कलर. कशा पद्धतीने व्यक्तिगत भिन्नता आपल्याला दिसून येते हे सगळ्यांना माहिती आहे. दे मे बी इंटेलिजंट और डल, डॉमिनंट, सबमिसिव्ह, क्रिएटिव्ह, नॉट सो क्रिएटिव्ह, आउटगोईंग, विथड्रॉन. मंद असेल, चांगली बुद्धिमत्ता असेल, क्रिएटिव्ह असेल, तर डॉमिनंट असेल, सबमसिव्ह असेल, इंटेलिजंट असेल किंवा डल असेल, तर ही व्यक्तिगत भिन्नता असणारच आहे. द लिस्ट ऑफ व्हेरिएशन्स कॅन बी एंडलेस. आणि तुम्ही जर अशी व्यक्तिगत भिन्नता घेत असाल तर ती यादी न संपणार आहे. आता व्यक्तिगत भिन्नता आपण कशावर ठरवत असतो? बेसिस ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स चा बेस काय आहे? तर बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स आपण लावून बघतो, ऍप्टिट्यूड, अभिक्षमता लावून बघतो, इंटरेस्ट कशामध्ये आहे, पर्सनॅलिटी कशी आहे, व्यक्तित्व कसं आहे, आणि व्हॅल्यूज कशा त्याने चिरंतर ठेवलेल्या आहेत. तर ह्या 5 गोष्टींवर व्यक्तींमध्ये विभिन्नता आढळून येते. विद्यालय में यूनिफॉर्म आवश्यक है, परंतु एक शिक्षक के लिए टीचिंग टेक्निक में यूनिफॉर्म अथवा एक समान होणं आवश्यक नाही. आता विद्यार्थ्यांना युनिफॉर्म असतो, गणवेश असतो, त्यामुळे एक सारखेपणा जरूर येईल, पण शिक्षकाने शिकवताना प्रत्येकाला एकाच पद्धतीने जर शिकवलं तर समजणार नाही, कारण प्रत्येकाचा आयक्यू वेगळा आहे, प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, व्यक्तिगत भिन्नता वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. सो त्यामुळे टेक्निक वापरताना टीचरने वेगवेगळ्या टीचिंग टेक्निक फॉलो केल्या पाहिजे आणि त्या पद्धतीचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आता शिक्षक के लिए यूनिफॉर्म इंस्ट्रक्शंस नहीं होना चाहिए, डिफरेंशिएटेड इंस्ट्रक्शन होना चाहिए. म्हणजे ज्या काही सूचना असतील ते विभेदी असल्या पाहिजे. यदि बच्चों का ग्रुप बना है तो विभेदी अनुदेशन का प्रयोग होना चाहिए. डिफरेंशिएटेड ग्रुप राहिला तर मजा येते. म्हणजे होमोजिनियस नको, तर हेट्रोजिनियस पाहिजे. म्हणजे एक सगळे हुशार विद्यार्थी एका बाजूला, डल विद्यार्थी एका बाजूला असं नाही, तर मिक्सअप पाहिजे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस जे दिसून येतात ते 2 प्रकार आहेत, इनहेरिटेड, ॲक्वायर्ड. त्यामध्ये मग इनहेरिटेड मध्ये फिजिकल, मेंटल, टेम्परमेंटल हे 3 भाग पडतात. ॲक्वायर्ड मध्ये सोशियल, कल्चरल, एज्युकेशनल अँड इमोशनल. आता मोटिवेशन काय आहे बघा, लहान मुलांना मोटिवेशन दिलं पाहिजे.
प्रेरणा कशी दिली पाहिजे? मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इन्फ्लुएन्सेस द डायरेक्शन, परसिस्टन्स अँड विगोर. साधारणपणे विद्यार्थ्यांचं सामर्थ्य असेल, उत्साह असेल, त्याला जर वेगळी दिशा दिली आणि ती मोटिवेशनच्या मार्फत दिली तर मग त्याच्या बिहेवियर मध्ये चेंज होऊ शकतो. तो मोटिवेशन, अभिप्रेरणा कशी होते तर इंटरनल असते, एक्सट्रिन्सिक असते म्हणजे एक्सटर्नल असते. एक आंतरिक प्रेरणा असते, एक बाह्य प्रेरणा. लोकस ऑफ कंट्रोल इंटरनल. आंतरिक प्रेरणेवर त्या व्यक्तीचं कंट्रोल असतो. बाह्य प्रेरणा ही लोकांकडून किंवा यशस्वी लोकांकडून आपल्याला मिळत असते. अंतः आत्मा से, लोभ की दृष्टी से एक्सटर्नल होता है. इंटरनल मध्ये रिवॉर्ड, सॅलरी, मार्क, मग हे सॅलरी किंवा ज्याला आपण म्हणूया की एक्स्ट्रा कंपन्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी जे इन्सेंटिव्ह दिले जातात त्यामुळे एक प्रेरणा एम्प्लॉईजला मिळत असते. तसं लहान मुलगा जर असेल ना घरामध्ये, त्याला रिवॉर्ड करा. त्याने चित्र काढलं, त्याला सांगा तुझं चित्र छान आहे. ते चुकीचं का असे ना पण त्याला सांगा. बरोबर आहे की नाही? तर यामुळे त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते. बरोबर आहे की नाही? म्हणून असं जर केलं तर त्यांना एक मोटिवेशन मिळतं. याबाबत B.F. स्किनर असं म्हणतो की, ज्याचं नाव आहे बुर्ह फ्रेडरिक स्किनर, तर अभिप्रेरणा के संबंध में मानना है कि मोटिवेशन नेशनल हाईवे की तरह होता है. जितना अच्छा मोटिवेशन होगा उतना सक्सेस रेट ज्यादा होगा. म्हणून मुलांना, लहान मुलांना जर तुम्ही जास्तीत जास्त मोटिवेट केलं, सांगितलं अरे बाबा तू छान करतोय, तू व्यवस्थित करते, तर त्यांचा यशस्वी होण्याचा रेशो हा मोठेपणी चांगला असतो. बच्चों में इंटरनल अभिप्रेरणा को बढ़ावा देना चाहिए. टीचर का काम तो वही होता है. NDA-GAR काय असतं? सायकल ऑफ मोटिवेशन. तर पहिले नीड असते, आवश्यकता असते, मग त्याला ड्राईव्ह होतो. म्हणजे विद्यार्थ्याला एखाद्याला मोटिवेशन दिलं, मग त्याला नीड निर्माण होते, मग तो ड्राईव्ह करतो ती गोष्ट. मग त्याला अरोजल दिलं, उत्तेजना दिली, मग गोल डायरेक्टेड बिहेवियर त्याचं तयार होतं, मग तो अचिव्हमेंट करतो, मग रिडक्शन ऑफ अरोजल. एकदा त्याने अचिव्हमेंट केलं की मग पुन्हा निरुत्साही होतो, पुन्हा म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, त्याला निबंध स्पर्धेमध्ये यश मिळवायचंय, मग त्याला थोडं मोटिवेट केलं, मग त्याला उत्तेजना मिळाली, मग त्याने छान त्या क्षेत्रामध्ये कार्य केलं, मग त्याला बक्षीस मिळायला लागली. पुन्हा नाही मिळालं तर मग पुन्हा तो रिव्हर्स जाणार, पुन्हा नीड निर्माण होणार. दॅट इज NDA-GAR. N stands for need, D stands for drive, A stands for arousal, G stands for goal directed behavior, A stands for achievement, R stands for reduction of arousal. So इस तरह से किया जाता है अभिप्रेरणा का चक्र. मध्यान्ह भोजन मिल 1995 मध्ये सुरू झालं होतं. फिजिकल नीड्स, सर्वायवल नीड्स, तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आता अब्राहम मास्लोने जे काही पिरॅमिड तयार केलाय किंवा जो काही त्याने अब्राहम मास्लोचं जे श्रेणी त्याने मांडलेली, तर तो असं म्हणतो की कुठलाही मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या पहिले फिजिओलॉजिकल नीड्स असतात. मग त्याला हवा लागतं, एअर, वॉटर, फूड, शेल्टर, स्लीप, क्लोथिंग, रिप्रोडक्शन, या त्याच्या गरजा आहेत. प्रजनन करणं ही त्याची गरज आहे, क्लोथिंग, स्लीप. नंतर मग त्याला पुन्हा सेफ्टी नीड्स वाटतात. मग तो पर्सनल सिक्युरिटी, एम्प्लॉयमेंट, रिसोर्सेस, हेल्थ, प्रॉपर्टी. मग तो जन्माला येतो, त्याच्या शारीरिक आवश्यकता पूर्ण होण्यासाठी मग त्याला पर्सनल सिक्युरिटीची आवश्यकता वाटते. मग तो नोकरी शोधतो, मग रिसोर्सेस शोधतो, मग आरोग्यावर लक्ष देतो, मग तो प्रॉपर्टी कमवतो. म्हणजे पहिला मुद्दा आहे फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी नीड्स. मग एवढं राहून चालत नाही, तर सोशियल असल्यामुळे त्याला लव आणि बिलॉंगिंगची आवश्यकता असते. म्हणजे माझं कोणीतरी आहे, मला कोणीतरी विचारतंय, मग त्याला फ्रेंड्स असतात, मग तो समाजामध्ये फिरतो. इंटिमेसीची आवश्यकता असते, म्हणजे त्याला त्या वयोगटानुसार जे नर आणि मादीनुसार त्याच्या मनामध्ये ते ज्या नैसर्गिक भावना आहेत शारीरिक संबंधांच्या संदर्भातल्या, त्याची गरज वाटते. मग फॅमिली त्याला आवश्यक वाटते, सेन्स ऑफ कनेक्शन त्याला आवश्यक वाटतं. एवढं करूनही मग तो समाधानी नाहीये. पुन्हा मग त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे, रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, मला नातेवाईकांनी ओळखलं पाहिजे किंवा माझं एक वेगळी ओळख पाहिजे. मग तो फ्रीडम, स्ट्रेंथ, रेकग्निशन, स्टेटस, सेल्फ इस्टीम यावर लक्ष ठेवतो. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तो उतार वयाकडे झुकतो, तरी त्याची अजून एक इच्छा असते, ते सेल्फ ऍक्च्युलायझेशन.
आणि हे सगळं लहानपणापासून जगत जगत जेव्हा तो म्हातारपणाकडे वळतो तेव्हा त्याला तो स्वतःला ओळखायला लागतो. डिझायर टू बिकम दॅट मोस्ट दॅट वन कॅन बी. तर त्या प्रकारची समाधी आत्मसिद्धी त्याला प्राप्त व्हावी असे त्याला वाटत असतं. तर प्रत्येक व्यक्ती, अब्राहम मोस्लो किती हुशार होता बघा, त्याने मांडलेला जो हा पिरॅमिड आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्याला आवश्यकतांचा पिरॅमिड म्हटलं जातं, अनुक्रम सिद्धांत म्हटलं जातं. तर फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी नीड्स, लव्ह अँड बिलॉंगिंग, इस्टीम अँड सेल्फ ऍक्च्युअलायझेशन याच्यामध्ये मोडत असतं. नेक्स्ट पुढे आहे आयक्यू के आधार पर लोगों का वर्गीकरण. इंटेलिजंट क्वेश्चन दॅट इज बुद्धी उपलब्धी म्हणतात, त्याला बुद्धी लब्धी म्हटलं जातं. तर अल्बर्ट आइन्स्टाईन हा जगातला एकमेव असा व्यक्ती होऊन गेलाय की तो जर्मनचा होता. दॅट इज theoretical physicist and philosopher of science whose estimated IQ score is about 160 पॉइंट. त्यामध्ये स्टॅनफोर्ड बिने जो आहे इंटेलिजन्स स्केल मध्ये, स्टॅनफोर्ड बिनेने काय केलं की एक तक्ता मांडलेला आहे. त्याने एक तक्ता मांडलेला आहे. तो म्हणतो की जिनियस व्यक्ती जो असतो त्याचा आयक्यू जो असतो तो ओव्हर 140 असतो. व्हेरी सुपेरियर 120 टू 139. सुपेरियर जो असतो तो 110 टू 119 असतो. ऍव्हरेज ज्याचा स्कोर असतो तो 19109 असतो. डल असेल तर 8089. बर्डन राईन डेफिशियन्सी असेल तर 7079. मोरॉन असेल तर 550 टू 69. इम्बिसाईल असेल, थोडं मतिमंदत्वाकडे झुकणारा असेल तर 20 टू 49. आणि इडियट असेल तर मूर्ख व्यक्ती असेल तर त्याचा आयक्यू हा बिलो 20 असतो. इंटेलिजेंस शब्द की उत्पत्ति लैटिन भाषा के इंटेलिजेंस से हुई है, जिसका अर्थ होता है टू अंडरस्टैंड होता है. इंटेलिजन्स हेरिडिटी से अधिक प्रभावित होती है. बुद्धिमत्तेला त्यांनी जास्त महत्व दिलंय. इंटेलिजन्स इज द एबिलिटी टू रिझन, अडॅप्ट अँड लर्न. बुद्धिमत्ता काय आहे तर अशी क्षमता आहे ज्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे, घेणं आहे, शिकणं आहे. कंसेप्ट ऑफ आईक्यू हमने देखा है अभी, मैडम ने पढ़ा था. आईक्यू इज इक्वल टू मेंटल एज डिवाइडेड बाय क्रोनोलॉजिकल एज, दॅट इज बायोलॉजिकल एज मल्टिप्लाय बाय 100. तुम्ही स्वतःचा आयक्यू काढू शकतात, मी स्वतःचा आयक्यू काढू शकतो. त्यासाठी आपल्याला मानसिक आयु काढावा लागेल. वास्तविक आयु तर सगळ्यांना माहिती आहे. तुमचं वय किती चालू आहे त्याला मल्टीप्लाई बाय 100 करा, वरती मानसिक वय घ्या. यदि किसी बच्चे का रियल एज 100 है और उसका दिमाग 12 वर्ष के बच्चे के जैसा काम करता है तो आईक्यू क्या होता है 12/10 मल्टीप्लाय बाय 100. 0 0 कॅन्सल झाले. 12 इंटू 10 दॅट इज 120. ऍव्हरेज आयक्यू असतो प्रत्येकाचा 90 टू 110. क्रोनोलॉजिकल एज इज द बायोलॉजिकल एज ऑफ बर्थ. ते सगळ्यांना माहिती आहे की आपलं जन्म झाल्यानंतरचे जे वय आहे ते क्रोनोलॉजिकल एज असतं. त्यानंतर या इंटेलिजंट टेस्टच्या संदर्भातले काही स्टेप्स काय काय झाले आहेत बघा जगामध्ये. इन 1905 फर्स्ट इंटेलिजंट टेस्ट, पहिला बुद्धी परीक्षण केलं गेलं अल्फ्रेड बिने आणि थिओडर सिमेन यांनी केलेलं होतं 1905 मध्ये. 1908 मध्ये 3 वर्षानंतर काय झालं, मेंटल एज नावाची कन्सेप्ट जन्माला आली. अल्फ्रेड बिनेनेच ते केलेलं आहे. जे फर्स्ट इंटेलिजंट टेस्ट मध्ये अल्फ्रेड बिने आघाडीवर होता. 3 वर्षांनी पुन्हा त्याने संशोधन केलं. तो म्हणतो की नुसतं इंटेलिजन्स राऊंड नाही तर मेंटल एज सुद्धा असते. 1912 मध्ये आयक्यू कन्सेप्ट आलाय. विल्यम स्टर्मने ही आयक्यू कन्सेप्ट शोधून काढलेली आहे. आता सृजनात्मकता आणि बुद्धी काय असते तर क्रिएटिव्हिटी आणि इंटेलिजन्स या दोघांमध्ये काय फरक आहे. रिसर्चर्स हॅव फाउंड दॅट द रिलेशनशिप बिटवीन द क्रिएटिव्हिटी अँड इंटेलिजन्स इज पॉझिटिव्ह. त्यांनी सांगितलंय की क्रिएटिव्ह अँड इंटेलिजन्स हे पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. टर्मन जो आहे इन 1920s फाउंड दॅट पर्सन्स विथ हाय आयक्यू वेअर नॉट नेसेसरली क्रिएटिव्ह. तर इथे एक वाक्य फार महत्वाचं आहे. टर्मन नावाचा जो तत्वज्ञ होऊन गेलाय तो असं म्हणतो की
ज्याचा IQ 120 पेक्षा मोठा असेल तर असं काही ठरलेलं नाही की त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल. हे ज्यांचा IQ, अर्थात हर एक हाय IQ वाला बच्चा रचनात्मक हो आवश्यक नाहीये आणि तसं असू शकत नाही. ज्याचं IQ कमी सुद्धा असेल पण ते क्रिएटिव्ह असू शकतात. क्रिएटिव्हिटी के तत्व क्या होते? तर फ्लुएन्सी असते त्यांच्यामध्ये, FFOE, दॅट इज अ ट्रिक. FFOE, फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी, ओरिजिनल, इलेबोरेशन. काय असतं क्रिएटिव्हिटी मध्ये? काय असतं तर धारा प्रवाह, फ्लुएन्सी असते त्यांच्यामध्ये, फ्लेक्झिबिलिटी असते, लचीला पण होता है इन बच्चों में, ओरिजिनलिटी होते, मौलिकता असते आणि इलेबोरेशन होत असतं. FFOE, क्रिएटिविटी के तत्व कौन से है? ऐसा सवाल एग्जाम में पूछा जा सकता है. JP गिलफर्ड जो आहे तो थिंकिंग 2 भागांमध्ये डिवाइड करतो. अतिशय हुशार होता. JP गिलफर्ड सुद्धा असं म्हणतो की जी आपण विचार प्रक्रिया आहे ती 2 भागांमध्ये डिवाइड करण्यात आली. दॅट इज अपसारी सोच, अभिसारी सोच, डायव्हर्जंट थिंकिंग अँड कन्व्हर्जंट थिंकिंग. डायव्हर्जंट थिंकिंग कशी असते, अपसारी सोच कशी असते की ओपन एंडेड असते, रिलेटेड टू क्रिएटिव्हिटी असते, आउट ऑफ द बॉक्स ते लोक विचार करतात, कम्फर्ट झोन सोडून देतात, अनकम्फर्ट झोन मध्ये जातात, त्यामुळे ते प्रगती करतात, मल्टिपल सोल्युशन्स असतात, कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे अशा लोकांमध्ये. डायव्हर्जंट थिंकिंग ज्यांची असते ना ते ओपन एंडेड असतात, अतिशय मनमोकळ्या स्वभावाचे असतात, क्रिएटिव्हिटीचा विचार करणारे असतात, आउट ऑफ द बॉक्स जातात, ते ठराविक साचा नसतो त्यांच्या जगण्याला, रिस्क घेतात त्या आयुष्यामध्ये आणि मल्टिपल सोल्युशन्स त्यांच्यामध्ये. कन्व्हर्जंट थिंकिंग करणारे लोक क्लोज एंडेड, संकुचित वृत्तीचे असतात, यांचा फक्त इंटेलिजन्स, फक्त बुद्धिवादी दृष्टिकोन असतो, MCQ सॉल्व करणे में आगे होते, मात्र सोल्युशन लिमिटेड असतात. बरोबर आहे की? म्हणून एखादा व्यक्ती खूप बुद्धिमान असेल तर काही उपयोगाचा नाहीये फक्त, तर तो अपसारी सोचवाला होना चाहिए, कारण त्याच्याकडे सोल्युशन्स खूप असतात आयुष्यामध्ये. अपसारी सोच वाला प्रत्येक व्यक्ति क्रिएटिव नहीं होगा, पर हर क्रिएटिव व्यक्ति अपसारी सोच अवश्य रखता है. याचा अर्थ डायव्हर्जंट थिंकिंग ज्यांच्याकडे आहे, बरोबर आहे की नाही, ते प्रत्येक व्यक्ती क्रिएटिव्ह असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांच्याकडे डायव्हर्जंट थिंकिंग आहे ती प्रत्येक व्यक्ती क्रिएटिव्ह नसेल, पण क्रिएटिव्ह व्यक्ती जी असेल तिच्याकडे डायव्हर्जंट थिंकिंग जरूर असते. ओके. त्यानंतर पुढे आहे गिफ्टेड चिल्ड्रन. प्रतिभाशाली बच्चे 3 प्रकार के होते हैं. एक इंटेलेक्चुअली ब्राइट, 140+ IQ, बौद्धिक रूप से उज्ज्वल, जसं की आइन्स्टाइन आहे. टॅलेंटेड, सचिन तेंडुलकर. आणि क्रिएटिव्ह, MF हुसेन. जे तुम्हाला MF हुसेन सगळ्यांना माहिती आहे, सचिन तेंडुलकर टॅलेंट मध्ये मोडतो. तर हे गिफ्टेड चिल्ड्रन आहेत, हे प्रतिभाशाली बच्चे बोलते हैं इनको. गिफ्टेड चिल्ड्रन को समृद्ध पाठ्यचर्या की आवश्यकता होती है, जिनमें उनके इंटरेस्ट के अकॉर्डिंग चॅलेंजिंग टास्क कंटेंट्स होते हैं. आता उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर जे होतात, तर रमाकांत आचरेकर त्यांना शिकवायला होते, तर ते काय करायचे, त्याच्या स्टंपच्या मागे नेहमी कॉइन ठेवायचे. मग तो जर आउट झाला तर तो कॉइन रमाकांत आचरेकरांना मिळायचा, आणि सचिन तेंडुलकर आउट नाही झाला तर तो कॉइन सचिनला मिळायचा. मग सचिनने काय केलं, असा बॉक्स आजही त्याच्या बंगल्यामध्ये आहे, कारण त्याला माहिती, त्याच्या गुरूंना माहित होतं आचरेकर सरांना की हा गिफ्टेड चिल्ड्रन आहे, याला जर टास्क दिल्या तर हा पुढे प्रगती करेल. म्हणून जे मुलं क्रिएटिव्ह असतात ना त्यांना टास्क देणं गरजेचं असतं, ते पुढे जाऊन खूप मोठे होतात. इंटेलेक्चुअली ब्राइट बच्चों को हॉट्स जैसे कंटेंट्स चाहिए, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, म्हणजे तर्कशक्तीचा विकास होईल अशा प्रकारचा आशय अशा विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. ओके. तर याच्यामध्ये जो भाग आहे पुढचा तो आपण उद्या बघूया. इमोशनल इंटेलिजन्स क्या होता है, सांवेगिक बुद्धी. आता काय होईल, घेतलं तर अर्धवट राहील, त्यामुळे आज जो पार्ट आपण शिकलो अतिशय महत्वाचा होता, त्याचं जरा वाचन करा, रिव्हिजन करा. तुम्हाला ऑलरेडी ही PDF शेअर केली, नसेल तर पुन्हा एकदा शेअर करतो, आणि आता थांबूया. गुड नाईट, शुभरात्री. Good night, sir. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.